नमस्कार. तुमच्याकडे वेळ नाही आहे योगाभ्यासाला आणि पोट कमी करायचं आहे, वजन कमी करायचं आहे किंवा पचनसंस्था बिघडली आहे म्हणून वजन वाढत असतं. तर पोटाची काळजी कशी घ्यायची, पोटाला कसा व्यायाम करायचा ते थोडक्यात दाखवतो. झेपेल एवढंच करायचं आहे. अशा मुठी घ्यायच्या, आपल्या बिंबीच्या खाली ठेवायच्या. श्वास पूर्ण घ्यायचा, श्वास पूर्ण सोडून द्यायचा आणि मग पुढे वाकायचं. आता इथे संथ श्वसन चालू राहायला पाहिजे, नॉर्मल ब्रीदिंग. जर तुमचा श्वास गुदमरत असेल तर तुम्ही श्वास घेत वर यायचं, थोडा वेळ थांबायचं, झेपेल एवढा वेळ. संथ श्वसन चालू राहायला पाहिजे. श्वास घेत वरती या. आता मगाशी हात बिंबीच्या खाली घेतले होते, आता थोडेसे वर घ्यायचे. पुन्हा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि पुढे वाकायचं. आता पोटाच्या मध्यभागी दाबे, बरगड्या हाताची कोपर दाबून घ्यायची. संथ श्वसन चालू राहायला पाहिजे, नॉर्मल ब्रीदिंग. श्वास घेत सरळ. खरं जास्त वेळ थांबायला पाहिजे. प्रत्येक पोझिशनमध्ये प्रत्येक वेळेस 1-1 मिनिट तरी थांबायचं. आता इथे बरगड्या आहेत, बरगड्याच्या लागून पुन्हा श्वास घ्यायचा, श्वास सोडून द्यायचा आणि पुढे वाकायचं. संथ श्वसन चालू. रोज हे सगळं करायला पाहिजे असं नाही. 3 प्रकार दाखवले, त्याच्यापैकी एक प्रकार रोज एकदा करा, पण जास्तीत जास्त वेळ थांबायचा प्रयत्न करा. श्वास घेत वर. वेळ वाचवण्यासाठी मी करत असताना बोलत होतो, पण करत असताना बोलायचं नाही. संथ श्वसन चालू राहायला पाहिजे. अधिक माहितीसाठी मला फोन करा. धन्यवाद.